गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. टुडेज पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट बिकॉज ऑफ आज आपण दोन सेल बघणार आहोत. फर्स्ट वन इज ड्राय सेल अँड सेकंड वन इज लेड ॲक्युम्युलेटर, लेड स्टोरेज बॅटरी. इन्व्हर्टर, घरामध्ये लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर यूज करतो ना, तो सेल बघायचा आहे, तो कसा ऑपरेट होतो. आणि ड्राय सेल म्हणजे एव्हर रेडी बॅटरी, बरोबर आहे ना. एकदा यूज केली, त्याची चार्जिंग संपली तर आपण त्याला फेकून देतो. इट इज इरिव्हर्सिबल सेल. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेन प्रायमरी वोल्टाइक सेल. प्रायमरी वोल्टाइक सेल मीन्स द वोल्टाइक सेल दॅट कॅनॉट बी रिचार्ज्ड. ज्या सेलचं रिचार्ज होत नाही, जो रिचार्ज होत नाही त्याला म्हणतात प्रायमरी वोल्टाइक सेल. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर केमिकल रिॲक्शन्स एकदा कन्झ्युम झाल्या का त्या रिॲक्शन्स परत रिव्हर्स होत नाही. इट इज नोन ॲज प्रायमरी वोल्टाइक सेल. अँड सेकंडरी वोल्टाइक सेल मीन्स द सेल दॅट कॅन बी रिचार्ज बाय रिव्हर्सिंग द सेल रिॲक्शन्स. The cell that can be recharged by reversing the cell reactions and thereby producing electricity. It is known as secondary voltaic cell. Okay. So primary voltaic cell. Explain primary voltaic cell. Chemicals are consumed when a galvanic cell discharged during a current generation. Chemicals are consumed when a galvanic cell discharged during a current generation. In primary voltaic cell, once the chemicals are completely consumed, cell reaction stops. Therefore, the cell reactions cannot be reversed even after reversing the direction of current flow. Hence, these cells cannot be recharged. For example, dry cell. So, primary voltaic cell, example of primary voltaic cell is a dry cell. Okay. Now, secondary voltaic cell. In secondary voltaic cells, the chemicals consumed during current generation can be regenerated. जे केमिकल्स कन्झ्युम झालेले असतात ते केमिकल्स इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर परत ते केमिकल्स रिजनरेट होतात. सो इन सेकंडरी वोल्टाइक सेल्स द केमिकल्स कन्झ्युम्ड ड्युरिंग करंट जनरेशन कॅन बी रिजनरेटेड. सो to regenerate the chemicals, an external potential slightly greater than the cell potential is applied across the electrode. मग ते केमिकल्स कन्झ्युम झालेले परत तयार करण्यासाठी काय होतं, लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर चालू होतो, बरोबर आहे. इन्व्हर्टर चालू झाल्यानंतर त्या इन्व्हर्टरमध्ये जे केमिकल्स असतात ते कन्झ्युम होतात आणि इलेक्ट्रिकल्स लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर चालू झाल्यानंतर केमिकल्स कन्झ्युम होतात, पण लाईट आल्यानंतर ते केमिकल्स परत काय होतात, रिप्रोड्यूस होतात. म्हणजेच केमिकल्स रिप्रोड्यूस होण्यासाठी त्या इन्व्हर्टरमध्ये, त्या सेलमध्ये इलेक्ट्रिसिटी वोल्टेज अप्लाय करावा लागतो. वोल्टेज अप्लाय केल्यानंतर केमिकल्स परत रिजनरेट होतात. सो टू रिजनरेट द केमिकल्स an external potential slightly greater than the cell potential is applied across the electrode. Okay, the external potential results in reversal of direction of current flow, causing reversal of cell reaction. This results in recharging of cell. So therefore, examples: lead storage battery, that is inverter. व्हेकल्समध्ये ज्या बॅटरी असतात त्याला म्हणतात लेड स्टोरेज बॅटरी. अँड मर्क्युरी सेल अँड निकेल कॅडमियम सेल. मर्क्युरी सेल आत्ता आलेला आहे, निकेल कॅडमियम सेल्स आलेले आहेत जे वॉचमध्ये यूज केले जातात. मोठमोठे वॉच असतात त्यामध्ये, त्यानंतर कॅल्क्युलेटरमध्ये यूज केले जातात. ओके. सो लेड स्टोरेज बॅटरी, मर्क्युरी सेल अँड निकेल कॅडमियम सेल्स आर द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी वोल्टाइक सेल. आता आपल्याला पहिलं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे, खूप डिफिकल्ट आहे. लेड स्टोरेज बॅटरी सगळ्यात अवघड आहे, त्यामुळे लेड स्टोरेज बॅटरी व्यवस्थित ऐकायचं आहे. डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ड्राय सेल. पहिलं ड्राय सेल बघूया. ड्राय सेल मीन्स ली-क्लॅंच सेल. ड्राय सेल इट इज ऑल्सो नोन ॲज ली-क्लॅंच सेल. ओके. सो कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ड्राय सेल. व्हॉट इज ड्राय सेल? इट इज अ सेल विदाउट लिक्विड कंपोनेंट्स बट the electrolytes is not completely dry. It is a viscous aqueous paste. ड्राय सेलमध्ये बघा काय काय भरलेलं असतं. विस्कस ॲक्वेस पेस्ट भरलेली असते. सेंट्रलला ग्रॅफाईट रॉड असतो आणि त्या ग्रॅफाईट रॉडच्या शेजारी
कार्बन ब्लॅक आणि MnO2 ची पावडर, अमोनियम क्लोराईड, झिंक क्लोराईड हे सगळे मिक्सचर्स भरलेले असतात. पुढे बघायचंच आपल्याला. सो ड्राय सेल, इट इज अ सेल विदाउट लिक्विड कॉम्पोनंट, बट त्यामध्ये लिक्विड नसतं, ड्राय सेलमध्ये लिक्विड नसतं, पण थिक ॲक्वस विस्कस पेस्ट असते. सो ड्राय सेल, इट इज अ सेल विदाउट लिक्विड कॉम्पोनंट, बट द इलेक्ट्रोलाइट इज नॉट कम्प्लिटली ड्राय, इट इज अ विस्कस ॲक्वस पेस्ट. ओके, आता कन्स्ट्रक्शन बघूया ड्राय सेल. ड्राय सेलच्या बाहेर बघा झिंकचा कंटेनर असतो, बरोबर आहे ना. पत्रा असतो बाहेर, तो पत्रा कसला असतो, झिंकचा असतो, बरोबर आहे. सो द कंटेनर ऑफ द सेल इज मेडअप ऑफ झिंक. द कंटेनर, ड्राय सेलचा जो बाहेरचा कंटेनर असतो तो झिंकने बनलेला असतो, आणि त्या कंटेनरच्या आतमध्ये पुठ्ठे लावलेले असतात कागदाचे. का? कारण झिंकची रिॲक्शन सेलच्या आतमध्ये जे मटेरियल्स आहेत त्याच्याबरोबर रिॲक्शन होऊ नये म्हणून ते मटेरियल सेपरेट करण्यासाठी पोरस पेपर लावलेला असतो. सो द कंटेनर ऑफ द सेल इज मेडअप ऑफ झिंक विच इज सर्व ॲज ॲनोड. मग झिंक जो आहे कंटेनर, तो पत्रा आहे, त्याला ॲनोड म्हणतात. इट इज सर्व ॲज ॲनोड. इट इज लाईन फ्रॉम इनसाइड अ पोरस पेपर टू सेपरेट इट फ्रॉम द अदर मटेरियल ऑफ द सेल. मग त्या झिंक प्लेट जे आहे, झिंक ड्राय सेलमध्ये जो झिंकचा कंटेनर आहे त्या झिंक कंटेनरच्या आतमध्ये पोरस पेपर टाकलेला असतो. इट इज लाईन फ्रॉम इनसाइड विथ अ पोरस पेपर टू सेपरेट इट फ्रॉम द अदर मटेरियल ऑफ द सेल. मग सेलमध्ये दुसरे जे मटेरियल आहेत त्या मटेरियलला झिंकपासून सेपरेट करण्यासाठी काय टाकलेलं असतं, पोरस पेपर. ओके. अँड इनर्ट ग्रॅफाईट रॉड, सेंटरला ग्रॅफाईट रॉड असतो. अँड इनर्ट ग्रॅफाईट रॉड इन द सेंटर ऑफ द सेल इमर्स इन द electrolytic paste. At the center of the dry cell, a graphite rod is immersed, and around this graphite rod, there is an graphite rod acts as an cathode, and zinc plate, zinc container acts as an anode. It is surrounded by a paste of manganese dioxide and carbon black. सेंट्रलला काय असतो, बाहेर झिंक कंटेनर आहे, झिंक कंटेनरच्या आतमध्ये पोरस पेपर लावलेला आहे, कारण मिक्सचर झिंक कंटेनरपासून सेपरेट करण्यासाठी पोरस पेपर लावलेला आहे. त्यानंतर सेंट्रलला काय टाकलेलं आहे, ग्रॅफाईट रॉड. ग्रॅफाईट रॉड ॲक्ट्स ॲज ॲन कॅथोड, अँड दिस ग्रॅफाईट रॉड इज सराउंडेड बाय manganese dioxide and carbon black, and rest of the manganese dioxide and carbon black there is an mixture of ammonium chloride and zinc chloride. सेंट्रल ग्राफाईट रॉडच्या शेजारी काय भरलेला असतो, मँगनीज डायऑक्साईड अँड कार्बन ब्लॅक पावडर भरलेली असते, आणि त्या पावडरच्या बाहेर काय भरलेलं असतं, मिक्सचर ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड. ओके. सो द रेस्ट ऑफ द सेल इज फिल्ड विथ अन electrolyte. It is a moist paste of ammonium chloride and zinc chloride, that is NH4Cl and ZnCl. स्टार्च, थोडा स्टार्च त्या पेस्टमध्ये ॲड केला जातो. कशामध्ये, पूर्ण ही जी पेस्ट आहे ना, कुठली, अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड, बरोबर आहे, या पेस्टमध्ये थोडासा स्टार्च ॲड केला जातो. कारण का, स्टार्च ॲड केल्यानंतर ते मिक्सचर घट्ट होतं, एकदम थिक होतं, आणि थिक झाल्यामुळे ते सेलमधून बाहेर येत नाही. सेल ज्यावेळेस ऑपरेट होतो ना त्यावेळेस पाणी थोडंसं मॉइश्चर तयार होत असतं, मग ते मॉइश्चर लीक आउट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडासा स्टार्च ॲड केलेला असतो. स्टार्च इज ॲडेड टू मेक द पेस्ट थिक सो दॅट इट डज नॉट लीक. द सेल इज सील्ड ॲट दी टॉप. टॉपला बघा स्टीलची कॅप जोडलेली असते, सेलच्या वरती टॉपला स्टीलची कॅप जोडलेली असते. बघा इथे कन्स्ट्रक्शन आहे, लक्षात. सो द सेल इज सील्ड ॲट दी टॉप टू प्रिव्हेंट द ड्राईंग ऑफ द पेस्ट बाय इव्हॅपोरेशन ऑफ मॉइश्चर. सेल ज्यावेळेस ऑपरेट होतो, ड्युरिंग द ऑपरेशन ऑफ सेल some moistures are produced, and during the formation of moisture the cell is sealed at the top to prevent the drying of the pest, because during the operation of cell some moisture are produced. मग ते मॉइश्चर तयार होताना तो मॉइश्चर बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावरती स्टीलची कॅप जोडलेली असते. द सेल इज सील्ड ॲट दी टॉप to prevent the drying of the pest by evaporation of moisture. Okay, so this is the construction. बघा सेंटरला ब्ल्यू कलरचं दाखवलेला आहे तो ग्राफाईट रॉड आहे. इट ॲक्ट्स ॲज अन कॅथोड. वरपासून बघूया आपण, सुरुवातीला ब्रास कॅप आहे बघा वरती, त्याच्या खाली दिलेलं आहे झिंक कंटेनर. इट ॲक्ट्स ॲज अन ॲनोड. झिंक कंटेनरच्या आतमध्ये दिलेला आहे पेपर स्पेसर, पेपर टाकलेला आहे, ॲरो आतमध्ये पाहिजे तो पेपर स्पेसर. त्यानंतर ग्राफाईट रॉडच्या शेजारी काय बघा, पेस्ट ऑफ MnO2 अँड कार्बन ब्लॅक,
आणि सेंटरला ग्रॅफाइट आहे आणि बाहेर त्या MnO2 आणि कार्बन ब्लॅकच्या बाहेर बघा पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड दिलेला आहे. सो दिस इज अ बॉटम ऑफ झिंक कंटेनर, खाली दिलं आहे बॉटम ऑफ झिंक कंटेनर. सो इट इज अ नेगेटिव्ह इलेक्ट्रोड, वरती दिलं आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ओके, ना वर्किंग काय करतो बघा. वर्किंग सेल रिॲक्शन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन काय होते बघा. ऑक्सिडेशन, झिंकचं ऑक्सिडेशन होतं आणि अमोनियम आयन, अमोनियम क्लोराईडमध्ये जे आयन्स आहेत अमोनियम आयन त्याचं रिडक्शन होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑक्सिडेशन ऑफ झिंक मेटल इंटू झिंक आयन. सो ऑक्सिडेशन ॲट ॲनोड, ऑक्सिडेशन कुठे होतं. ॲनोड मीन्स ऑक्सिडेशन जिथे होतं त्याला म्हणतात ॲनोड आणि रिडक्शन जिथे होतं त्याला म्हणतात कॅथोड. सो ऑक्सिडेशन ॲट ॲनोड व्हेन द सेल ऑपरेट्स द करंट इज डाऊन फ्रॉम द सेल. ज्यावेळेस सेल ऑपरेट होतो त्यावेळेस करंट प्रोव्हाइड होतो, बरोबर आहे ना. सेल चालतो त्यावेळेस करंट आपल्याला मिळतो. सो सेल ऑपरेट्स द करंट इज ड्रॉन from the cell and metallic zinc is oxidized to zinc ion. So during the oxidation at anode, zinc metal get oxidized to zinc ion, that is Zn solid gives Zn plus 2 aqueous plus 2 electrons. पुढच्या रिॲक्शन्स अवघड आहेत रिडक्शनच्या. ऑक्सिडेशनची रिॲक्शन सोपी आहे. ओके, नाव रिडक्शन ॲट कॅथोड. कॅथोडवरती काय होतं बघा, अमोनियम आयन आहे त्या अमोनियम आयनचं रिडक्शन होतं आणि अमोनिया गॅस तयार होतो, अमोनिया लिक्विड तयार होतं आणि वॉटर हायड्रोजन गॅस तयार होतो. हा हायड्रोजन गॅस तयार झालेला आहे ना, तो हायड्रोजन गॅस MnO2 बरोबर रिॲक्ट होतो आणि MnO2 बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर Mn2O3 तयार होतो आणि मॉइश्चर तयार होतो, लिक्विड वॉटर. ओके, सो रिडक्शन ॲट कॅथोड. द इलेक्ट्रॉन्स लिबरेटेड इन ऑक्सिडेशन ॲनोड. ऑक्सिडेशन ॲनोडवरती ऑक्सिडेशन झालं, Znचं Zn+2 मध्ये कन्वर्जन होताना ऑक्सिडेशन झालं, 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले. ते 2 इलेक्ट्रॉन लॉस झालेले अमोनियम आयन गेन करतात. So the electrons liberated in oxidation at anode follow along the container, flow along the container and migrate to cathode. जे इलेक्ट्रॉन ॲनोडकडे तयार झालेले असतात ते फ्लो होतात, कंटेनरमधून फ्लो होतात, कुठे जातात, कॅथोडकडे. The electrons liberated in oxidation at anode flow along the container and migrate to cathode. At cathode, NH4 plus ions are reduced to ammonia and hydrogen gas. अमोनियम आयनचं रिडक्शन होतं आणि अमोनिया आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. काय रिॲक्शन आहे बघा, 2NH4 plus 2 electron gives 2NH3 aqueous solution plus H2 gas. Okay, now hydrogen gas produced in the reduction reaction is oxidized by MnO2 and prevent its collection on cathode. काय होतं बघा, जो हायड्रोजन गॅस आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं कोणाबरोबर, MnO2 बरोबर. सो H2 गॅस प्लस 2 MnO2 इथे दिलेलं रिॲक्शन, H2 गॅस प्लस 2 MnO2 सॉलिड गिव्स MnO3 सॉलिड प्लस H2 लिक्विड, दॅट इज फॉर्मेशन ऑफ मॉइश्चर. ओके, नेक्स्ट पुढची रिॲक्शन बघा, द नेट रिडक्शन रिॲक्शन ॲट कॅथोड. कॅथोडवरती नेट रिडक्शन रिॲक्शन काय झाली बघा, इथे हे 2 रिॲक्शन झालेत कॅथोडवरती, बरोबर आहे ना. पहिले NH4 प्लसचं आणि हायड्रोजन गॅस रिॲक्ट झालं, या दोन्ही रिॲक्शनला कंबाईन करायला लागेल कॅथोडवरती. सो नेट रिडक्शन रिॲक्शन ॲट कॅथोड इज कॉम्बिनेशन ऑफ दिस 2 रिॲक्शन. सो काय येईल त्याचं, 2NH4 प्लस प्लस 2 MnO2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स gives Mn2O3 plus 2NH3 plus H2 liquid. Now the net cell reaction. Now the net cell reaction is the summation of oxidation half reaction and reduction half reaction. So net cell reaction is the sum of oxidation at anode and reduction at cathode. So therefore oxidation काय आहे, Zn solid gives Zn plus 2 aqueous plus 2 electron. This is oxidation. And reduction काय आहे, 2NH4 plus aqueous plus 2 MnO2 solid plus 2 electrons gives Mn2O3 solid plus 2NH3 aqueous plus H2O liquid. ओके, आता या दोघांचं समेशन केल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन्स विल गेट कॅन्सल. सो देअरफॉर लेफ्ट हँड साईडला काय येईल, Zn solid plus 2NH4 plus aqueous plus 2 MnO2 solid gives Zn plus 2 aqueous plus Mn2O3 solid plus 2NH3 aqueous plus H2 गॅस, H2O लिक्विड. बघा ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन खूप डिफिकल्ट आहे, रिॲक्शन्स खूप डिफिकल्ट आहेत ड्राय सेलमधल्या. ओके, ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल त्यावेळेस मला जर कळलं नसेल तर विचार आहे. ओके, नाव आता इथे बघा प्रॉडक्टमध्ये काय आहे, अमोनिया गॅस तयार झाला आणि झिंक आयन तयार झालेलं आहे. सो झिंक आयन अँड अमोनिया लिक्विड कंबाईन्स टू फॉर्म
कंपाउंड्स कंटेनिंग कॉम्प्लेक्स आयन्स, झिंक आयन आणि अमोनिया. मग इथे बघा, द अमोनिया प्रोड्यूस कंबाइन्स विथ Zn+2 टू फॉर्म soluble compound containing complex ions. So that is complex ion तयार होतो Zn+2 aqueous plus 4NH3 aqueous. It produces ZnNH3 4 times 2 plus. Okay, so this is dry cell. पुढे आता व्हॉट इज युजेस ऑफ ड्राय सेल. ड्राय सेल कुठे कुठे यूज केला जातो. ड्राय सेल इज यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅशलाईट. फ्लॅशलाईटमध्ये ड्राय सेलचा यूज केला जातो. पोर्टेबल रेडिओजमध्ये यूज केला जातो. टेप रेकॉर्डरमध्ये यूज केला जातो. देन क्लॉक्समध्ये यूज केला जातो. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ ड्राय सेल. नेक्स्ट वन, लेड स्टोरेज बॅटरी. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. लेड स्टोरेज बॅटरी. इन्व्हर्टर बघा, 6 इन्व्हर्टर जर पाहिलेलं असेल तर त्यावरती 6 कॅप्स असतात, बरोबर आहे का. त्या 6 कॅप्स म्हणजे 3 त्यामध्ये 3 ॲनोड असतात आणि 3 कॅथोड असतात. मग समजा पहिली कॅप असेल, पहिली कॅप जर ॲनोड असेल तर दुसरी कॅथोड असेल. पहिली कॅप जर ॲनोड असेल तर दुसरी काय असेल, कॅथोड. त्यानंतर ॲनोड, त्यानंतर कॅथोड, त्यानंतर ॲनोड, त्यानंतर कॅथोड. असे एकूण किती टोटल प्लेट्स जोडलेले असतात, त्यामध्ये 6 प्लेट्स असतात, बरोबर आहे. मग इथे व्हेकलसाठी आपण बाईक्स वगैरे, त्यानंतर 3 व्हीलर्स 4 व्हीलर्समध्ये जे बॅटरी यूज केल्या जातात त्या ह्याच बॅटरीज असतात, लेड स्टोरेज बॅटरी. मग इन्व्हर्टर तयार करण्यासाठी लेड स्टोरेज बॅटरीचं व्होल्टेज किती असतं, 2.1 वोल्ट. मॅक्सिमम व्होल्टेज 2.1 वोल्ट असेल तर लेड स्टोरेज बॅटरी इन्व्हर्टरचं हे लेड स्टोरेज बॅटरी 2.1 वोल्टचे 3 बॅटरीज एकत्र केल्यानंतर इन्व्हर्टर तयार होतो. ओके, त्याचं पोटेन्शियल हाय असतं, पण आपण व्हेकलमध्ये जे बॅटऱ्या यूज करतो ते छोटे असतात, बरोबर आहे. त्याची पॉवर किती असते, त्याच्यामध्ये व्होल्टेज किती असतो, मॅक्सिमम व्होल्टेज 2.1. मग इन्व्हर्टरला व्होल्टेज जास्त लागतो, मग त्याचा व्होल्टेज हाय केल्यानंतर त्या 3 टाइम्स बॅटरीज कंबाईन केल्यानंतर लेड स्टोरेज बॅटरी तयार होते. मग इथे कन्स्ट्रक्शन बघूया. लेड स्टोरेज बॅटरी हा रिव्हर्सिबल सेल आहे, कारण लेड स्टोरेज बॅटरी चार्ज झाल्यानंतर तो लाईट गेल्यानंतर डिस्चार्ज होतो. डिस्चार्ज झाल्यानंतर परत लाईट आल्यानंतर तो चार्ज होतो. सो दॅट्स वाय लेड स्टोरेज बॅटरी इज अ रिव्हर्सिबल सेकंडरी सेल. इट कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲट द कॉस्ट ऑफ सेल रिॲक्शन. वेन रिॲक्शन एक्झॉस्टेड, ज्यावेळेस रिॲक्शन एक्झॉस्ट होतात त्यावेळेस सेल काय होतो, चार्ज होतो. When reaction exhausted, the cell can be charged. When reaction exhausted, ज्यावेळेस सेल डिस्चार्ज होतो त्यावेळेस त्याला चार्जिंग करण्यासाठी काय केलं जातं. When reaction exhausted, the cell can be charged by applying external potential. एक्सटर्नल पोटेन्शियल अप्लाय करावा लागतो, बरोबर आहे. आपल्या बाईकची बॅटरी जर उतरलेली असेल, स्टार्ट होत नसेल तर आपण काय करतो, बॅटरीवाल्याकडे नेतो आणि त्याला म्हणतो चार्ज करून द्या आणि त्यामध्ये ॲसिड ॲड करा, बरोबर आहे. डिस्टिल वॉटर ॲड करा. डिस्टिल वॉटर नसतं, ते काय असतं, ॲसिड असतं, सल्फ्युरिक ॲसिड. 38% सल्फ्युरिक ॲसिड असतं, बरोबर आहे. इन्व्हर्टरमध्ये सुद्धा 38% सल्फ्युरिक ॲसिड टाकावा लागतो. जर लेड स्टोरेज बॅटरी इन्व्हर्टर डिस्चार्ज झालेला असेल तर त्याचं प्रॉपरली सल्फ्युरिक ॲसिड टाईम टू टाईम चेंज करावं लागतं. सल्फ्युरिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन टाईम टू टाईम चेंज करावं लागतं. अँड द पोटेन्शियल ऑफ लेड स्टोरेज बॅटरी फॉल्स बिलो अ सर्टन लेवल. 1.28 वोल्टच्या खाली 1.8 वोल्टच्या खाली जर पोटेन्शियल लेड स्टोरेज बॅटरीचं खाली आलं तर त्याला रिचार्ज करावं लागतं. बॅटरीवाल्याकडे नेऊन त्याला चार्जिंग करून आणावं लागतं. घरी चार्ज होत नाही, घरच्या लाईटीने चार्ज होत नाही, हाय पोटेन्शियल अप्लाय करावा लागतो. ओके, सो इथे बघा, डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ लेड स्टोरेज बॅटरी. रिॲक्शन सगळ्यात अवघड आहेत लेड स्टोरेज बॅटरी, कारण इथे आपल्याला डिस्चार्जिंग पण बघायचं आहे आणि चार्जिंगसुद्धा बघायचं आहे. डिस्चार्जिंगच्या ज्या रिॲक्शन्स असतील त्या रिव्हर्स झाल्यानंतर चार्जिंग, आलं लक्षात. सो लेड स्टोरेज बॅटरी, लेड accumulator store electrical energy due to the regeneration of original reactants during recharging. It functions as galvanic cell as electrolytic cells. त्यामुळे त्याला रिव्हर्सिबल सेल असल्यामुळे तो गॅल्व्हनिक सेलसुद्धा आहे आणि इलेक्ट्रोलिटिक सेलसुद्धा आहे. ज्यावेळेस लेड स्टोरेज बॅटरी इलेक्ट्रिसिटी डिस्चार्ज होतो, ज्यावेळेस लेड स्टोरेज बॅटरी, लेड स्टोरेज सेल डिस्चार्ज होतो त्यावेळेस तो गॅल्व्हनिक सेल असतो. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर सुरू होतो, ज्यावेळेस इन्व्हर्टर स्टार्ट होतो त्यावेळेस तो गॅल्व्हनिक सेल असतो, बरोबर आहे. पण ज्यावेळेस लाईट येते त्यावेळेस इन्व्हर्टर चार्ज होतो आणि ज्यावेळेस इन्व्हर्टर चार्ज होत असतो त्यावेळेस तो काय होतो,
इट ॲक्ट्स ॲज ॲन इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे काय? द सेल इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. अँड व्हॉट इज गॅल्व्हॅनिक सेल? द सेल इन विच केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर आहे. मग लेड स्टोरेज बॅटरी ॲक्ट्स ॲज ॲन गॅल्व्हॅनिक सेल ॲज वेल ॲज इलेक्ट्रोलिटिक सेल. ओके. सो कन्स्ट्रक्शन काय बघा. अ ग्रुप ऑफ लेड प्लेट्स पॅक्ड विथ स्पंजी लेड serve as anode. In lead storage battery, anode is a lead plates packed with spongy lead. ॲनोड काय असतो? 3 प्लेट्स ॲनोडचे असतात आणि 3 प्लेट्स कॅथोडचे असतात. मग ॲनोड कशापासून तयार झालेला असतो? लेड प्लेट्स. त्याला कशाने पॅक केलेली असते? स्पंजी लेडने पॅक केलेला असतो. बरोबर आहे. आणि कॅथोड काय असतो? कॅथोड इज अँड लेड प्लेट्स पॅक्ड विथ लेड ऑक्साईड. लेड स्टोरेज बॅटरी इन्व्हर्टरमध्ये टोटल 6 प्लेट्स असतात. 6 प्लेट्स अल्टरनेटिव्हली अरेंज केलेल्या असतात. ॲनोड कॅथोड ॲनोड कॅथोड ॲनोड कॅथोड. तिन्ही ॲनोडचे एका बाजूला जोडलेले नसतात. तिन्ही कॅथोडचे एका बाजूला जोडलेले नसतात, कनेक्ट केलेले नसतात. सो ॲनोड्स अँड कॅथोड्स आर कनेक्टेड सेपरेटली, आर इंटरकनेक्टेड सेपरेटली अँड placed in the 38% sulfuric acid. So anode acts as anode consists of lead plates packed with spongy lead. Anode is made up of lead plates packed with spongy lead and cathode is the lead plates packed with lead oxide. Anode. So construction of lead storage battery. A group of lead plates packed with spongy lead acts as anode, and another group of lead plates bearing lead oxide packed with lead oxide, that is lead oxide means PbO2, serve as cathode. दिलेत बघा. इथे ॲनोड काय दिलेत? व्हाईट कलरचे प्लेट्स दिलेत बघा. ॲनोड दिसत आहेत का? ॲनोड व्हाईट कलरचे. आणि कॅथोड दिलेत ब्लॅक कलरचे. ब्लॅक लेड ऑक्साईड आहे त्यामुळे ब्लॅक दाखवले आहेत. दिसत आहेत का? 6 प्लेट्स. व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक. बरोबर आहे. इंटरकनेक्ट कसे केलेले आहेत? सेपरेटली. पहिला कोण आहे? ॲनोड. दुसरा कॅथोड. त्यानंतर ॲनोड कॅथोड ॲनोड कॅथोड. लक्षात सेपरेटली इंटरकनेक्ट करायचं. ॲनोड 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 एकत्र कनेक्ट नाही करायचं. सेपरेटली पहिला ॲनोड कॅथोड ॲनोड कॅथोड ॲनोड कॅथोड. ओके. सो व्हाईट कलरचे आहेत ते काय आहेत? लेड प्लेट्स पॅक विथ स्पंजी लेड. आणि ब्लॅक कलरचे आहेत ते लेड प्लेट्स पॅक विथ लेड ऑक्साईड. ओके. सो दिस इज लेड स्टोरेज बॅटरी. नाव to provide large reducing surface, to provide the large reacting surface, the cell contains several plates of each type. To provide large reacting surface, the cell contains several plates of each type. The 2 types of plates are alternatively arranged. 2 टाईपचे प्लेट्स अल्टरनेटिव्हली अरेंज केलेले असतात. सो इलेक्ट्रोड्स आर immersed. These 6 plates, cathode and anode, the electrodes are immersed in an electrolytic aqueous solution of 38% sulfuric acid. किती पर्सेंट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये या प्लेटला डीप केलेलं असतं? 38% सल्फ्युरिक ॲसिड, ज्याची डेन्सिटी किती असायला पाहिजे? 1.2 g/ml. These positive electrode and negative electrodes are immersed into the solution containing 38% sulfuric acid having density 1.2 g/ml. Okay. So this is the construction of lead storage battery. Now the formulation of lead storage battery. Lead storage battery कशी फॉर्म्युलेट केलेली आहे बघा. PB single vertical line, PbSO4 single vertical line, 38% H2SO4 single vertical line, PbSO4 single vertical line, PbO2 solid single vertical line, PB. बघा रिप्रेझेंटेशन कसं आहे. लेफ्ट पासून स्टार्ट करते बघा. PB सॉलिड सिंगल लाईन, PbSO4 सॉलिड सिंगल लाईन, 38% H2SO4 सिंगल वर्टिकल लाईन, PbSO4 सॉलिड सिंगल वर्टिकल लाईन, PbO2 सॉलिड सिंगल वर्टिकल लाईन, PB सॉलिड. ओके. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन. नाउ वर्किंग ऑफ द सेल. पहिले आपण डिस्चार्जिंग बघूया. ज्यावेळेस सेल ऑपरेट होतो म्हणजे डिस्चार्जिंग होतं. मग डिस्चार्जिंग होताना रिॲक्शन काय होतात बघा. द सेल रिॲक्शन ड्युरिंग डिस्चार्जिंग. ऑक्सिडेशन रिॲक्शन काय होतं बघा. लेड प्लेट्सवरती जे लेड आहेत त्या लेडचं ऑक्सिडेशन होतं. वेन द सेल प्रोव्हाइड्स करंट, स्पंजी लेड इज ऑक्सिडाइज टू Pb+2 आयन. लेड प्लेट्स आहे त्या लेड प्लेट्सवरती लेडचे ॲटम्स असतात. त्या लेड ॲटमचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर Pb+2 आयन्स तयार होतात. ते Pb+2 आयन्स
सल्फ्युरिक ॲसिडमध्ये असलेल्या SO4 बरोबर कंबाईन होतात. So lead atoms on the lead plates get oxidized to produce lead ion by the loss of 2 electrons. The lead ions formed combines with sulfate ions from sulfuric acid to form insoluble lead sulfate PbSO4. And these two reactions combines. The net oxidation reaction is, ह्या दोन रिएक्शन कंबाईन केल्यानंतर काय होईल, Pb+2 will get cancelled. So therefore net oxidation reaction is Pb solid plus SO4 minus 2 gives PbSO4 solid plus 2 electrons. This is oxidation reaction. Okay, first reaction is oxidation, second one is precipitation of PbSO4. Okay, and net reaction is Pb solid plus SO4 minus 2 gives PbSO4 plus 2 electrons. Now reduction. Reduction मध्ये काय होतं, lead oxide is reduced. This loss of 2 electrons is gained by lead oxide. So PbO2 reacts with hydrogen ions from sulfuric acid. Sulfuric acid मधला SO4 गेला कोणाबरोबर, the SO4 ions from sulfuric acid, the SO4 ions from sulfuric acid reacts with Pb+2 to form PbSO4. बरोबर आहे. Now it remains H plus ions from sulfuric acid. Now the H plus ions from sulfuric acid reduces PbO2 to form Pb+2 ion by the gain of 2 electron. So here reaction PbO2 plus 4H plus 2 electron, it produces Pb+2 plus 2H2. The 4 ion H plus ions combines with O2, it produces 2H2. This is a reduction, and this formation of Pb+2 ions combines with SO4 minus 2 ions to produce PbSO4. This is known as precipitation, and net reduction reaction is PbO2 plus 4H plus SO4 minus 2 plus 2 electrons gives PbSO4 plus 2H2. This is equation number 2. Okay, now the net cell reaction. Net cell reaction is the summation of oxidation half reaction and reduction half reaction. Equation 1 is oxidation half reaction and equation 2 is reduction half reaction. Now the net cell reaction. Net reaction during discharging. The net reaction is the sum of overall oxidation at anode and overall reduction at cathode. So overall oxidation at anode and overall reduction at cathode. And the summation is Pb solid plus PbO2 solid plus 4H plus 2 SO4 minus 2 gives 2 PbSO4 solid plus 2H2 liquid, or काय बघा 4H plus and 2 SO4 minus combines to form 2H2SO4. बरोबर आहे. So Pb solid plus PbO2 solid plus 2H2SO4 aqueous gives 2 PbSO4 solid plus 2H2O. This is overall cell reaction. आता आपल्याला चार्जिंग बघायचं, हे झालं डिस्चार्जिंग. पहिले इथे बघा, ॲज द सेल ऑपरेट्स. बघा सेल ऑपरेट होताना इन्व्हर्टर ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस त्याचं पोटेन्शियल वाढेल का कमी होईल. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर चालू होतो, इन्व्हर्टर चालू झाल्यानंतर त्याची पॉवर कमी होईल का जास्त होईल. जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत इन्व्हर्टर डिस्चार्ज होईल, म्हणजे त्याचं पोटेन्शियल कमी होत जाईल. बरोबर आहे. म्हणजेच पोटेन्शियल कमी होतं म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणाऱ्या सल्फ्युरिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. बरोबर आहे. ड्युरिंग ऑपरेशन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड डिक्रीजेस. मग 2-2 महिन्यांनी 4-4 महिन्यांनी 6-6 महिन्यांनी त्यामध्ये किमान 6 महिन्यांनी तरी इन्व्हर्टरमध्ये ॲसिड ॲड करायला पाहिजे. किती पर्सेंट, 38%. बॅटरीवाल्याकडे गेल्यानंतर आपल्याला ॲसिड मिळतं, डिस्टिल वॉटर म्हटलं का ते ॲसिड ते मिळतं. ते टाईम टू टाईम इन्व्हर्टरमध्ये चेंज करावं लागतं. टाईम टू टाईम इन्व्हर्टरमध्ये चेंज केलं का कॉन्सन्ट्रेशन सल्फ्युरिक ॲसिडचं मेंटेन राहतं. आणि जर पोटेन्शियल लेड स्टोरेज बॅटरीचं पोटेन्शियल जर कमी झालं आणि लेड स्टोरेज बॅटरी चालत नसेल, म्हणजे इन्व्हर्टर चालत नसेल, तर त्याला चार्ज करून आणावं लागतो बॅटरीवाल्याकडून. बरोबर आहे ना. म्हणजे इथं काय बघा, ॲज द सेल ऑपरेट टू जनरेट करंट, H2SO4 is consumed, sulfuric acid consume होतो. बरोबर आहे. Its concentration means density decreases, depends on concentration. Its density decreases and the cell potential decreases. As the cell operates or the cell operate to generate current, sulfuric acid is consumed. Sulfuric acid consume होतो, concentration of sulfuric acid decreases, and that's why the potential of lead accumulator also decreases. The potential of lead accumulator depends on concentration of sulfuric acid. याचा अर्थ काय, it means that the potential of lead accumulator depends on concentration of sulfuric acid. Okay, so therefore working of cell reaction during
रिचार्जिंग, ज्यावेळेस सेल ऑपरेट होतो, सॉरी आता ऑपरेट झाल्यानंतर डिस्चार्ज झाला, आता त्याला चार्ज करायचं आहे, लाईट आल्यानंतर चार्ज होईल तो, बरोबर आहे. वर्किंग ऑफ द सेल रिॲक्शन ड्युरिंग चार्जिंग. द पोटेन्शियल ऑफ लेड ॲक्युम्युलेटर इज 2.0 वोल्ट. 2.1 दिलेलं आहे काय याच्यामध्ये आणि इथे 2.0. द पोटेन्शियल ऑफ लेड ॲक्युम्युलेटर इज अबाउट 2.0 वोल्ट. इट इज रिचार्ज व्हेन सेल पोटेन्शियल ड्रॉप्स. इट इज रिचार्ज व्हेन सेल पोटेन्शियल ड्रॉप्स टू 1.8 वोल्ट. ज्यावेळेस सेलचं पोटेन्शियल 1.8 होईल त्यावेळेला त्याला रिचार्ज करावं लागतं. सो टू रिचार्ज द सेल एक्सटर्नल पोटेन्शियल, to recharge the cell external potential slightly greater than 2.0 volt, it is applied across the across the electrode. During recharging the cell functions as electrolytic cell. ज्यावेळेस सेल रिचार्ज होतो त्यावेळेस सेल कुठल्या टाईपचा होतो, इलेक्ट्रोलिटिक. आणि ज्यावेळेस इन्व्हर्टर डिस्चार्ज होतो म्हणजे ज्यावेळेस लाईट जाते, मी सांगितलं मगाशीच, ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस इन्व्हर्टर स्टार्ट होतो. इन्व्हर्टर स्टार्ट झाल्यानंतर तो कुठला सेल होतो, इट बिकम्स गॅल्व्हॅनिक सेल. व्हेन इन्व्हर्टर ऑपरेट्स इट ॲक्ट्स ॲज ॲन गॅल्व्हॅनिक सेल अँड व्हेन सेल रिचार्ज it acts as an electrolytic cell. So therefore during recharging the cell functions as electrolytic cell and electrolytes are regenerated. Okay, and the electrolytes are regenerated. The one and the anode and cathode, the anode and cathode interchange with PbO2. आता पहिला ज्यावेळेस सेल ऑपरेट होत होता त्यावेळेस ॲनोड कोण होता, नेगेटिव्ह इलेक्ट्रोड, आणि कॅथोड कोण होता, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. पण ज्यावेळेस सेल रिचार्ज होईल त्यावेळेस ॲनोड काय होईल, कॅथोड, आणि कॅथोड काय होईल, ॲनोड होईल. ओके, द ॲनोड अँड कॅथोड आर इंटरचेंज विथ PbO2 इलेक्ट्रोड being anode and lead electrode being cathode. ओके, उलटा झाला. ऑक्सिडेशन ॲट ॲनोड काय होईल, रिॲक्शन रिव्हर्स होतील. इट इज रिव्हर्स ऑफ ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शन झाले ते काय होईल, इथं रिव्हर्स होईल, ते ऑक्सिडेशन होईल. मग इथं रिडक्शन काय बघा, PbSO4 solid plus 2H2 liquid gives PbO2 solid plus 4H plus SO4 minus plus 2 electron. This is oxidation half reaction at anode. Reduction at cathode काय होईल बघा, it is the reverse of overall oxidation reaction. Oxidation reaction जी overall आहे, इक्वेशन नंबर 1 आहे ना, ती काय होईल इथे रिडक्शन, आणि इक्वेशन 2 आहे ती काय होईल इथे ऑक्सिडेशन. सो देअरफॉर इट इज रिव्हर्सल ऑफ ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन 1 ॲट एनोड दॅट ऑकर्स ड्युरिंग डिस्चार्जिंग. सो PbSO4 plus 2 electrons gives Pb plus 2 plus SO4 minus. This is equation number 5. ओके, नाव नेट सेल रिॲक्शन इथे दिले बघा, याचं रिव्हर्स रिॲक्शन म्हणजेच नेट सेल रिॲक्शन. नाव इट इज द सम ऑफ इक्वेशन 4 कुठे दिले बघा, हे इक्वेशन 4 आहे बघा, इथे दिसत नाही आहे, लक्षात, दॅट इज इक्वेशन नंबर 4. सो इट इज द सम ऑफ नेट सेल रिॲक्शन इज द सम ऑफ रिॲक्शन्स ऑफ इक्वेशन 4 अँड 5 ऑर द रिव्हर्सल ऑफ नेट रिॲक्शन 3. इक्वेशन 3चं रिव्हर्स म्हणजेच नेट सेल रिॲक्शन ऑफ चार्जिंग रिॲक्शन. सो दॅट ऑकर्स ड्युरिंग डिस्चार्जिंग. मग आता बघा इथे नेट सेल रिॲक्शन काय येईल, 2PbSO4 plus 2H2O gives Pb solid plus PbO2 gives 2H2SO4. Here H2SO4 is regenerated, it is concentrated and density and turns the cell potential increase. Here H2SO4 is regenerated, its concentration, that is density, and in terms of cell potential increases. ओके, सो आपल्याला पुढे तुम्हाला ॲप्लिकेशन दिले, ते ॲप्लिकेशन बघा आणि रिॲक्शन्स व्यवस्थित वाचा लेड स्टोरेज बॅटरीच्या, लक्षात. सो दिस इज टुडेज पार्ट. थँक्यू.